नमस्कार, माझं नाव श्रवण राजेंद्र मोरे. मी तसं आता सगळ्यांना माहितीच आहे की मी एक यूट्यूब चॅनल रन करतो. पण आता मी एक इनिशिएटिव्ह घेतो आहे, तो आहे सीड बॉल प्लांटिंगचा. खरं तर मला ट्री प्लांटेशन करायचं होतं, पण ट्री प्लांटेशनचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला कळलं की ट्री प्लांट्स करणं हा विषय वेगळा आहे आणि ते मेंटेन करणं हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. तर मला काय हवं होतं, तर मला जास्तीत जास्त प्लांट्स नव्हते प्लांट करायचे, पण जास्तीत जास्त आउटकम पाहिजे होतं. म्हणजे मी जास्त झाडं प्लांट केल्यानंतर एकही नाही उगलं, जास्त त्रास होईल. त्यापेक्षा मी असा प्रयत्न करेल की झाडं लावण्यापेक्षा झाडं टिकवण्यावर मी भर देईल. आता मी जिथे उभा आहे हे आहे स्वामीनारायणची टेकडी. आता या स्वामीनारायण टेकडीची काही खासियत आहे, तर इथे ऑलरेडी झाडं लावलेली आहेत. बऱ्याच प्रकारची झाडं आहेत, तुम्ही मागं बघू शकता. इथे पाणी देण्याची पूर्णपणे सोय आहे. हाच स्पॉट का, तर तसं बघायला गेलं तर हा साऊथ पुण्याचा भाग आहे. साऊथ पुण्याच्या भागामध्ये इथे प्रॉपर जंगल आहे, म्हणजे हे टेकडी आहे प्रॉपर. आणि इथे भरपूर झाडं आहेत, भरपूर वृक्षप्रेमी आहेत. आणि हे सगळे इथं असल्यामुळे इथे पाण्याची काही कमतरता नाही, कारण इथं पाणी रोज दिलं जातं. लोक येतात, काय ते वृक्षारोपण करणारे जे टीम्स असतात त्या टीम्स इथे येतात. त्या टीम्स इथे पूर्ण वृक्षारोपण करतात, छान त्यांना झाडांना पाणी वगैरे देतात. आणि त्या कारणामुळे मी सीड बॉल पण इथे डिप्लॉय करतोय. आता सीड बॉल म्हणजे काय, तर हे आहे सीड बॉल्स. दिस इज सीड बॉल्स. सीड बॉल्स म्हणजे काय, सीड बॉल म्हणजे काय, तर हे शेणखत वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट आणि सीड, ऑफकोर्स सीड. आणि एक छोट्या झाडाचं सीड, म्हणजे समजा टोमॅटो आणि जामून, ह्या दोघांचे सीड ह्यात टाकले जातात. आणि जामून आणि टोमॅटो का, तर टोमॅटोचं सीड सगळ्यात पहिलं उगतं आणि ते खाली जमिनीला पकडतं. आणि मग जामूनच्या सीडला मदत मिळते की ते त्याचं सीड, म्हणजे त्याचं जे रूट्स आहेत ते जमिनीत जाऊ शकतात. तर महत्त्वाचं काय, तर आपल्याला हे जे बॉल आहेत हे जमिनीला लागले पाहिजे, म्हणजे यांचे रूट्स जमिनीवरती टिकले पाहिजे, जमिनीवरती गेले पाहिजे. हा एक मेन विषय आहे. मग त्या कारणामुळे आपण काय करणार आहे, तर म्हणजे हे सीड बॉल कशा लावतात, तर असेच फेकतात कुठे पण. आता हे कोणी केलंय, तर एक जापानीज रिसर्चर होते. जापानीज एक नॅचरल फार्मिंगवाले एक व्यक्ती होते. त्यांचं नाव काहीतरी जापानीज जापानीज नाव आहे, त्या कारणामुळे थोडंसं अवघड आहे ते प्रोनाऊन्स करायला. पण मकाकाओ काहीतरी असं त्यांचं सरनेम आहे, त्याचं नाव पण असंच काहीतरी आहे. तर ही टेकन दिस इनिशिएटिव्ह ऑफ सीड बॉल प्लांटिंग. आणि त्यांनी अख्खं जंगल उभा केलं, काहीतरी हेलिकॉप्टरने सीड बॉल टाकून, एरोप्लेन्सने सीड बॉल टाकून त्यांनी अख्खं जंगल उभं केलं. सो ही जी प्रोसेस आहे खूप हेल्पफुल आहे, ही खूप छान रिझल्ट देऊ शकते. म्हणजे जेवढं मी अभ्यास केला, जेवढं माझं ह्या विषयावरचं नॉलेज आहे, तर सीड बॉल्स हा एक असा प्रकार आहे जिथे तुम्ही झिरो, म्हणजे विथ विथ लेस कॉस्ट यू कॅन प्लांट मोर सीड बॉल्स. सो माझा आता इनिशिएटिव्ह काय, तर आत्ता मी छोटंच करतो आहे, म्हणजे एक 100-200 बॉल्स. पण भविष्यात म्हणजे काय, तर पुढच्या एक 10-15 दिवसात मी, म्हणजे सेकंड डे ऑफ सीड बॉल प्लांटिंग, आय विल डू किमान 500 ते 600 सीड बॉल टाकणार आहे. आणि मी ह्या 3 महिन्यामध्ये 5,000 सीड बॉल्स टाकणार आहे. 5,000 सीड बॉल्स टाकून ते जास्तीत जास्त सीड बॉल्स टिकतील ह्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे मी डाटा म्हणून मी आत्ता हे सीड बॉल जे आहे हे स्वामीनारायणच्या टेकडीवर टाकणार आहे. इथे का टाकणार आहे, तर इथे मला रिसर्च करायची, इथे मला डाटा पाहिजे की नक्की हे कसं उगलं जातं. किंवा म्हणजे मी पण आता हे पहिल्यांदाच करतो ना, मी पण काही ह्या आधी नाही केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी मला हे आत्ता कराव्याशा वाटल्यात म्हणून मी करतोय. कारण एंड ऑफ द डे आपण जे सगळं खातो पितो हे सगळं म्हणजे नेचरकडूनच येतं. ऑक्सिजन असू द्या किंवा खाद्य असू द्या किंवा औषधं असू द्या, हे सगळ्या गोष्टी नेचरमधून येतात. आणि त्या कारणामुळे मला असं वाटतं की आपलं काहीतरी नेचरला देणं आहे. मग ते देणं आहे, त्या कारणामुळं मी हा सीड बॉल्सचा विषय घेतलेला आहे. सीड बॉल्स हे फक्त एक ट्री प्लांटेशन ड्राईव्ह नाही, तर हे ट्री मेंटेनिंग ड्राईव्ह आहे. कारण मला एंड ऑफ द डे नॅचरल ग्रोथ पाहिजे ह्या सीड बॉल्सची. मला काही आर्टिफिशियल ग्रोथ नको, मला मॅनमेड एफर्ट्स पण नको आहेत. का, कारण बघा किती दिवस आपण झाडं लावायला एका दिवसाला 1000 लोक येऊ शकतात, पण ते 1000 लोक रोज येतील का 2 वर्ष ते झाड मेंटेन करायला, तर हे शक्य नाही आहे. का, कारण प्रत्येकाला कामं आहेत, प्रत्येकाला ज्या त्याचा संसार आहे, ज्याचे त्याची कामं आहेत, त्या कारणामुळं लोक हे येऊ शकत नाहीत. त्या कारणामुळे माझ्या डोक्यात काय, नॅचरल फार्मिंग करायची, म्हणजे नॅचरल ग्रोथ झाली पाहिजे. त्या कारणामुळे सीड बॉल ज्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे न्यूट्रिएंट्स आहेत त्या सीड्ससाठी. आणि एकदा का ते सीड उगलं ते खूप चांगले बेनिफिट देऊ शकतं. कारण एक तर ऑलरेडी ते अख्खंच्या अख्खं नॅचरल आहे आणि इट कॅन मेक मिरॅकल्स लाईक
आपण जर 1000 प्लांट केले आणि 1000च्या 1000 उगले, विचार करा एकाच स्पॉटला, तर आपण 1000 झाडं लावली. म्हणजे कमी रिसोर्सेसमध्ये इट कॅन गिव्ह मॅक्सिमम आउटपुट. आणि त्या कारणामुळे सीड हा विषय महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला हे का सांगतो परत, मला हे तुम्हाला सांगायचं आहे कारण माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा हे करावं. तुमचे, जर तुम्ही पुण्यात असाल तर स्वामीनारायण आहे, किंवा तळसाई टेकडी आहे, किंवा वेताळ टेकडी आहे. अशा भरपूर टेकड्या आहेत पुण्यामध्ये. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर तिथे कुठं तुमचे जर जवळचे उद्यानं असतील, पार्क्स असतील, समजा जंगलं असतील जवळ. हे आता जंगलामध्ये का करतोय, कारण इथे पाणीसुद्धा आहे, इथे काय म्हणतात योग्य ती माणसंसुद्धा आहेत माझ्याशिवाय. दे टेक केअर ऑफ प्लांट्स, दे टेक केअर ऑफ द ट्रीज, सो दे आर हिअर. आणि माझा आत्ता म्हणजे इनिशियल डेजला 100% थोडं तरी मेंटेन करावं लागेल ना, एक एक महिना करावं लागेल. पण एकदा ते झाड लागलं जमिनीला की मग काय करायची गरज पडत नाही, कारण ते ऑटोमॅटिक त्याचं खाद्य ते स्वतःच शोधतं. आपल्याला काही करायची गरज पडत नाही. मग त्या कारणामुळं आता हा इनिशिएटिव्ह घेतो ट्री प्लांटेशनचा. आता इथे सगळीकडे भरपूर झाडं आहेत. आता या झाडांमध्ये जर मी ट्री बॉल्स टाकले, सीड बॉल्स टाकले, तर झाडं म्हणजे सीड बॉल्स कळणारच नाहीत कुठे गेले. त्या कारणामुळे मी आता काय करणार की प्रॉपर प्लॅनिंग करू. म्हणजे आता हे जर सीड बॉल आहे, आता टाकायचं कसं दाखवतो. आता हे जर सीड बॉल आहे, आता हे टाकायचं आहे मला, तर मी काय बघणार की समजा आता हे झाड आहे, हे बघा हे झाड आहे, आता तसं लांब आहे माझ्यापेक्षा, जवळ दिसतं. पण मी ह्या झाडच्या 10 इंच लांब, म्हणजे कमीत कमी मी इथे इथे ते बॉल टाकणार. का तर झाडापासून जरा ते लांब आहे, आणि ह्या झाडाला जर पाणी दिलं तर या बॉलपर्यंत पोहोचेल. मी आत्ता ह्या बॉल्स टाकणार, पण त्यांना पाणी पण देणार आहे. पण एक लक्षात घ्या की हे सिस्टमॅटिकली प्लॅन केलं पाहिजे. का सिस्टमॅटिकली? कारण तुम्हाला मग कळणारच नाही का तुम्ही बॉल टाकलेत कुठं. सिस्टमॅटिक म्हणजे समजा एका रोमध्ये किंवा एका ठिकाणी 20 बॉल टाकलेत तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये रोमध्ये, म्हणजे 1 2 3 4 असे रोमध्ये तुम्ही टाकलेले आहेत, किंवा एक पॅच घेतलेला आहे, त्या पॅचमध्येच तुम्ही बाकीचे 20 टाकलेले आहेत. तर माझं असं मत आहे की हे प्लॅनिंग नाही करा, नुसतंच घ्यायचं आणि फेकायचं. म्हणजे तसंही फेकलं जातं, म्हणजे तसं हे लावत नाहीत कोणी, पण हे फेकतातच. पण माझं असं मत आहे की हे फेकू नका, कारण हे फेकले तर तुम्हालाही कळणार नाही नक्की याचं काय होतंय. आणि इट विल, म्हणजे आपल्याला माहीत नसतं ना, समजा तुमच्यामुळे झाडसुद्धा उगलं, पण तुम्हालाच माहीत नाही झाड कोणामुळे उगलं किंवा झाड कसं उगलंय. मग त्या कारणामुळं ह्याचा पूर्ण तुम्ही अभ्यास ठेवा, ह्याचा पूर्ण तुम्ही रिसर्च करा सीड बॉल्सवरती. सीड बॉल्स परत म्हणलं ना, जापानीज टेक्निक आहे नॅचरल फार्मिंगची, मेक मिरॅकल्स. लाईक त्यांनी पूर्ण एक अख्खं जंगल निर्माण केलं सीड बॉल्सने. हे जो हे आहे काय म्हणतात त्याला, म्हणजे 70% म्हणजे 100 जर बॉल टाकले तर किमान 70 ते 80 बॉल तरी येतात असं म्हणतात बाबा. 20% बाद होतात असं म्हणतात. आता मी पण ट्राय करून बघतो किती येतात किती नाही. पण मी ह्याचा पूर्ण डाटा गोळा करणार आहे. हे सगळ्या गोष्टी मी ट्रॅक करणार आहे. का ट्रॅक करणार आहे, तर टू नो हाऊ मच इट कॅन गिव्ह आउटपुट. आणि एकदा का हे सक्सेसफुल होणारच, म्हणजे मी तर करूनच दाखवणार आहे. पण ह्यानंतर काय, तर मोठा प्रोजेक्ट मग तुम्हाला मी तिथे सीड बॉल मेकिंगसुद्धा दाखवणार, सीड बॉल प्लांटिंगसुद्धा दाखवणार परत एकदा. पण तिथे ती अख्खी टेक्निक वेगळी असणार, का तिथे लोक भरपूर असणार. आज मी एकटाच आहे. मग त्या कारणामुळं मी हे टाकत जाणार आहे, म्हणजे प्रॉपर सिस्टमॅटिक लावत जाणार आहे. आणि रोज त्यांचा डाटा घेणार आहे की ते कसे उगतायत, काय उगतायत, त्यांचं काय इफेक्ट पडतोय, काय इफेक्ट नाही पडत, त्यांना अजून काय लागतं ग्रोथ. सो लेट्स ट्राय व्हॉट हॅपन्स. बट हा इनिशिएटिव्ह पूर्णपणे समाजासाठी आहे, हा इनिशिएटिव्ह पूर्णपणे नेचरसाठी आहे. यात माझा रुपयाचाही फायदा नाही. लोकांना असं वाटेल की मी मुद्दामून कॉन्टेंट क्रिएट करतो. मी कॉन्टेंट क्रिएट नाही करत आहे, मी हे अपील करतो की तुम्ही सगळे हे घरी बसल्या बसल्या करू शकता. आणि तुम्ही समजा कुठेतरी फिरायला गेला, तुम्ही डिप्लॉय करू शकता ते बॉल्स. उतरण्याची गरज नाही, चालण्याची गरज नाही, लावण्याची गरज नाही. मी लावून का दाखवते, कारण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर चांगलं जास्त आउटपुट मिळतो. असा बॉल टाकले तरी आउटपुट मिळतो, नाही असं नाही. पण माझं असं मत आहे की तुम्ही हा फक्त व्हिडिओ बघू नका, तर हे व्हिडिओ बघून काम करा. हे व्हिडिओ बघून सीड बॉल्स प्लांट करा. हे व्हिडिओ बघून नेचरला एक मदत करा. ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलेली आहे. आता एल निनो म्हणून एक प्रकार आहे, तो येतोय. इट मीन्स इट गिव्स एक्सेसिव्ह हीट, म्हणजे जे ऊन तुम्ही नॉर्मल फेस करत होता ते आता जरा वरच्या लेवलचं ऊन असणार आहे. म्हणजे दुष्काळ शक्यतो पडू शकतो, म्हणजे असं म्हणतात बाबा. पण त्या कारणामुळे थोडंसं प्लीज फोकस ऑन, म्हणजे हे झाडं भरपूर आहेत, पण हे काय कमी पडणार नाही. किमान तुमच्या स्वतःचं एक झाड लावा, थोडंसं तेवढं तरी एक झाड तुमचं तरी लावा. असं हा इनिशिएटिव्ह मी घेत आहे सीड बॉल प्लांटिंगचा. नाव लेट्स डू इट. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि हे जे करतो हे तुम्ही पण प्रयत्न करा. आणि झाडे लावा, झाडे जगवा.
आणि असंच आपण सगळे मिळून एकत्र काम करत राहूया. अशाच अशाच प्रकारचे भरपूर इनिशिएटिव्हज मी घेणार आहे. शक्यतो यानंतरचा इनिशिएटिव्ह मला वाटतं कचऱ्याचा असणार आहे, कारण कचऱ्याचा पण भरपूर मोठी समस्या आहे. तर त्या समस्येवरती पण मी सोल्युशन देणार आहे. ह्या चॅनलवरती फक्त प्रॉब्लेम दाखवले जाणार नाही आहेत, ह्याचे सोल्युशनसुद्धा दिले जाणार आहेत. त्या कारणामुळे तुम्ही ह्या चॅनल बघत राहा. भरपूर गोष्टी येणार ह्या चॅनलवरती. त्या कारणामुळं प्लीज डू, I will not say do, but make sure you do it what I say, because it's going to help our nature earth, our mother earth, and it will be beneficial for our humanity. I am doing this for humanity, so let's do it. आता हे आहेत सीड बॉल्स. सो हे परत बोललोच मी आधीच की शेणखत, कोकोपीट, परत वर्मी कंपोस्ट आणि शेवटी सीड. एक छोटं सीड आणि एक मोठं सीड. छोटं सीड म्हणजे समजा टमॅटोचं सीड किंवा कुठलंही शेतीचं सीड आपण म्हणूया, मिरची वगैरे असेल किंवा कुठलंही असू द्या, तर ते का छोटं सीड पाहिजे, तर जेव्हा आपण हा बॉल लावणार आहे, जेव्हा ह्याची ग्रोथ होणार आहे, तेव्हा जे छोटं सीड आहे ते पहिलं उगणार आणि ते उगल्यानंतर हे जमिनीला पकडून ठेवणार हा बॉल. मग हा बॉल जमिनीला पकडून ठेवला तर ते जे आतलं जे मेन सीड आहे ते जमिनीत जाऊ शकतं लवकर, आणि ते जमिनीत जाऊन जास्त जमिनीत जाण्यापेक्षा इट कॅन ग्रो, इट कॅन रीच टू द ग्राउंड, वॉट वी कॅन से, अँड इट कॅन गिव्ह गुड रिझल्ट्स. ओके, सो आता हे सीड बॉल्स आपण लावूया. थेअरी झाली, थेअरी मी शिकवलेली आहे. आता जरा आपण प्रॅक्टिकल करूया. आता सपोज हे झाड आहे, हे सीड बॉल मी इथे टाकलं, तर आता पहिले आपण छोटंसं होल करूया. मी तिथे खड्डा केलेला, हा खड्डा आहे पूर्ण. लोक मला विचारतात की तुम्ही जर हे सीड बॉल लावले तर तुम्ही हे कसं आयडेंटिफाय करणार की माझं सीड बॉल इथंच लागलेलं आहे. त्या कारणामुळं सिस्टमॅटिक प्लॅनिंग करा की समजा आता हा सीड बॉल मी इथं टाकलेला आहे. आता मी ह्याचं त्यामुळेच व्हिडिओ रेकॉर्ड करतो, जेणेकरून मला उद्या समजा व्हिडिओ थ्रू की आय हॅव प्लांटेड हिअर दॅट सीड बॉल. आता मी मुद्दामून हे असं हे झाकलेलं आहे त्याला. सर हे इथं असं सीड बॉल टाकलेलं आहे. आता हे बाकीचे सीड बॉल्स असे भरपूर आहेत, हे सगळं आता लावतो मी एक एक करत. तुम्ही आता हे बघत जावा. बॉल लाव, इथे पहिला सीड बॉल लावलेला आहे, आता दुसरे सीड बॉल्स लावतो. हे सगळा असा परिसर आहे. एकदा का इथं पाणी वगैरे सगळं सोय आहे, इथं टँकर आहे पाण्याचा, इथे पण टँकर्स आहेत. आता प्लांट करूया सीड बॉल. इथे सीड बॉल टाकलं, तर त्यासाठी छोटूसा खड्डा करायचा. का खड्डा करायचा, तर समजलं पाहिजे आपल्याला पण ना, म्हणजे ते त्याला चांगली ग्रोथ मिळेल. छोटासा खड्डा केला, सीड बॉल टाकला. तुम्ही हे थ्रो पण करू शकता, नेसेसरी नाही की टाकलंच पाहिजे. बट what I am doing is I am also what we can say, I am planting, not just throwing. You can throw also, it can still give you good results. आता इथे बाकीचे सीड ते पण टाकून देतो. इथे ऑलरेडी इथे एक टाकलेला आहे, इथे एक टाकलेला आहे, आता इथे एक टाकतो. आता इथे कसं इथे एक टाकतो. मी पूर्ण ह्या परिसरात टाकतोय सीड बॉल्स. इथे एक टाकतो. मला वाटतं ह्याचं सीड दिसतंय बघा, हे चिंचेचं झाड आहे, ह्याचं सीड दिसतंय बघा, हे ऑलरेडी फुटायला आलंय. म्हणून मग हे जरासं जमिनीत टाकू आपण. ऑलरेडी फुटायला आलं, हे जरा जमिनीत टाकू आपण. बॉलची रेकॉर्डिंग नाही करत, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मी फक्त थोडं रेकॉर्डिंग करतो, प्रत्येक शेटबॉलला तुम्ही बोलत नाही, पटापट लावतो, कारण हे उरकून कामाला पण जायचं आहे. अजून 4 व्हिडिओ रेकॉर्ड करायचे.